अपनी तो बात मगर कुछ निराली है हो, अपनी तो खून में इश्क की लाली है अपना जीना तो जीना डशन में डशन में डशन में डशन में. टॉप 5 मध्ये मी होतो आणि मी जेव्हा मला अनाऊन्स झाला मी फर्स्ट रनरअप आहे, खूप आनंद होता. कारण की एक मराठी मुलगा जेव्हा हिंदीमध्ये परफॉर्म करतोय, एक सिंगर देशातल्या वेगवेगळ्या स्टेट्समध्ये 14 15 भाषामध्ये गातात. नाही भाषेत गातात. कसे पुढच्या आहेत महेश दादा? दादांचं भजन जर एका साईडला लावलं आणि डीजे जर एका साईडला लावला तर दादाच खेचतील लोकांना, हे मी तुम्हाला डेफिनेटली सांगू शकतो. कोण होतं जजेस त्यावेळेस? जजेस क्रांती ताई रेडकर होत्या आणि आदर्श दादा होते. अरे, आणि खूप मला आशीर्वाद दिले, खूप प्रेम दिले. हो, मी ऐकलेलं नाही खेळ मांडला वगैरे ते हो. तुझ्या स्टाईलमध्ये, म्हणजे त्यात असं अजय दादाची झलक वगैरे बिलकुल दिसत नाही. शिकत राहणं खूप गरजेचं आहे, खूप गरजेचं आहे. शिकणं थांबत नाही. जेव्हा ते शिक्षकांचा एक स्ट्रिक्ट शब्द असतो ना तो की ए देवडे इकडे कसा आहेस, असं वाटतं देवडे मला म्हणतात. तेव्हा गेल्यानंतर ते भारी वाटतात. सरांचा तो शब्द कानावर पडतो जेव्हा. कशात श्रेया घोषाल ओठ खरे असतात? एखादा असं सॉन्ग आहे जे तुला असं वाटतं की मी हे गायलं असतं तर मी याच्यापेक्षा सुद्धा भारी गायला असतं? माऊली माऊली लय भारी पिक्चर म्हणलं. जेव्हा दीदी सांगतात की मी अजून शिकते, मी अजून ऐकते, तेव्हा आम्हाला वाटतं की आपण कोण आहे. तुझे आवडते सिंगर मेल फिमेल वेगवेगळे? श्रेया देवी, अजय अतुल ॲज अ कंपोजर आणि ॲज अ सिंगर खूप आवडतात. आणि सोनू निगम. जगाचा परी तू आम्हा लेकरांची विठू माऊली, माऊली 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 रूप तुझे, माऊली 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 रूप तुझे, विठ्ठल 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 हो. हाय, हॅलो, नमस्कार. मी डॉक्टर राज जाधव. महाराष्ट्राच्या सर्वात समृद्ध मंचावरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप 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 स्वागत आहे. आज आपल्या मंचावरती एक गोड गेस्ट आलेला आहे. त्याचा आवाज तुम्ही आत्तापर्यंत मला वाटतं नक्कीच कुठे ना कुठेतरी ऐकला असेल. इंडियन आयडल 15चा रनरअप ठरलेला आणि खूप गोड गळ्याचा असा चैतन्य देवडे, माऊली ज्याला प्रेमाने सर्वजण बोलतात, असा माऊली आज आपल्या मंचावरती आलेला आहे. आणि मला असं वाटतं की सिंगर सेलिब्रिटी आज पहिल्यांदाच आपल्या मंचावरती आलेला आहे. आणि त्यामुळे आजची जी काही ही पॉडकास्ट म्हणू शकतो, मुलाखत म्हणू शकतो किंवा एक मैफल म्हणू शकतो, ही आत्ता आपल्याला सुरुवात करायची आहे. मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही, कारण मलासुद्धा आणि तुम्हाला सर्वांनासुद्धा चैतन्यला ऐकायचं आहे, माऊलीला ऐकायचं आहे. त्याच्यामुळे सरळ वळूयात आपल्या माऊलीकडे. माऊली, कसा आहेस? मस्त मस्त, खूप छान. तुम्ही कसे आहात? हे खूप इंटरेस्टिंग होतं. मला जेव्हा हा पॉडकास्ट आपला ठरला त्यावेळेस माझ्या डोक्यात होतं की एकतर सिंगरचा पॉडकास्ट झालेला, पण सेलिब्रिटी सिंगर अशा पद्धतीचा पॉडकास्ट माझ्याकडे यापूर्वी झाला नव्हता 200 250 पॉडकास्टमध्ये. ओके. आणि मी स्वतः फार एक्सायटेड होतो. आणि मी जेव्हा या पॉडकास्टच्या निमित्ताने बऱ्याचदा क्लिप्स आल्या होत्या माझ्या पुढे तुझ्या हो. इंडियन आयडलमधल्या नाना येतात आणि नानांनी, त्यावेळेस ती क्लिप मला खूप आवडली होती आणि ते जे खेळ मांडला गायलं होतंस. हो. तर सुरुवातीचा माझा प्रश्न आहे की इंडियन आयडलचा प्रवास, मी स्टॅटिस्टिक्स काढत होतो किंवा इंडियन आयडल किती अवघड आहे. जवळपास म्हणजे दरवर्षी 2 ते 4 लाख रजिस्ट्रेशन्स होतात हो. आणि त्यातले फक्त 10-12 सिलेक्ट होतात आणि त्यातला एक जिंकतो. म्हणजे इंडियन आयडल जिंकणं किंवा त्या पहिल्या 5 मध्ये येणं हे 0.005% चान्सेस असतात त्याचे. बरोबर. तू तिथपर्यंत पोहोचलेला आहेस. कसा घडला हा प्रवास? तिथून सुरुवात करू, मग अख्खा प्रवास तुझ्या आयुष्याचा घेऊयात आपण. सर्वात प्रथम नमस्कार, रामकृष्ण हरी. राजमंचचं खूप खूप धन्यवाद मला इकडे बोलवल्याबद्दल. आणि माझा प्रवास खरं तर खूप स्ट्रगल तर प्रत्येकाच्या आयुष्यात असतोच. तसं माझी सुरुवात थोडी लवकर झाली. मी म्हणजे लहानपणापासूनच गाणं माझ्या घराण्यात आहे आणि वारकरी संप्रदायाचा वारसा मला असल्यामुळे भजन, कीर्तन या सर्वच गोष्टी माझ्या फॅमिलीमध्ये पहिल्यापासूनच चालत आलेलं आहे. आणि माझे वडील कीर्तनकार आहेत आणि त्यांनी खूप ऐकवलं आहे,
मला. खूप म्हणजे जेव्हा जुनी गाणी जी आहेत वसंतराव देशपांडे वगैरे या सर्व लोकांना खूप ऐकवलं मला लहानपणापासून. आणि वारकरी संप्रदायाचा वारसा असल्यामुळे बऱ्याच गोष्टी वरदहस्त ज्याला म्हणतो आपण, तसं माऊलींच्या पांडुरंगाची खूप कृपादृष्टी माझ्यावर राहिलेली आहे आणि अजूनही आहे. कारण की आवाज हा काही लोकांना तयार करावा लागतो बरोबर. आणि उपजतच आवाज मिळणं ही खूप मोठी गोष्ट असते. त्यामुळे त्यासाठी मी लकी आहे की भगवंतानं उपजतच आवाज मला दिलाय आणि त्या आवाजाला फक्त तराशणं, त्या आवाजाला तयार करणं थोडंसं, जसं आपण एखादं चित्र काढतो आणि त्याला रंग दिल्यानंतर ते अजून खुलून दिसतं, बरोबर. तसं माझ्या व्होकलला अजून बरंच काम बाकी होतं. पण त्या गोष्टीला ज्यांनी पूर्ण केलं ते म्हणजे माझे बाबा. बाबांच्या टायमिंगला बाबांना परिस्थितीमुळे खूप जास्त शिकता नाही आलं. त्यांची खूप इच्छा होती शास्त्रीय शिकण्याची. पण ते संप्रदायामध्ये त्यांचं आज खूप मोठं नाव आहे. आणि चाली वारकरी संप्रदायाच्या पारंपरिक चाली ते आजही गातात आणि मी पण स्वतः त्यांच्यासोबत थोडं कारण की पारंपरिक चाली गाणं खूप अवघड आहे अवघड आहे. आणि ती बाबा जेव्हा गातात तेव्हा मी पण प्रयत्न करतो ते गाण्याचा. कारण की बाबा असं मला म्हणतात की तू जी गाणी गातो ती मला जमत नाहीत, पण मी जे गातो ते तुला जमणार नाही मला म्हणतात. पण मी तरी प्रयत्न करत असतो. पण बाबांचं त्या याच्यामध्ये खूप त्यांची मेहनत राहिलेली आहे. वारकरी शिक्षण संस्थेतून बाबा 4 वर्ष सुटले, त्यानंतर कीर्तन वगैरे झाले आणि त्याच्यातूनच बाबांचा एक्सपिरियन्स पूर्ण आळंदीत खूप वर्ष बाबांनी सेवा केली आहे माऊलींच्या कुशीमध्ये आणि खूप साधना केली आहे आणि त्याच साधनेचं फळ माझ्या वाटेला आलं आणि बाबांनी खूप मेहनत घेतली, खूप ऐकवलं. जेव्हा मी पाळण्यात होतो तेव्हा मला वसंतरावांना, भीमसेन जोशी, लता दीदी या सर्वांना खूप ऐकवलं आहे बाबांनी. त्यामुळे कानावरून तसं भरपूर गेलं असल्यामुळे माझ्या गळ्यात ते उतरायला लागलं बरोबर. आणि हळूहळू माझी सुरुवात झाली आणि माझे पहिले गुरु माझे बाबा आहेत. आणि त्यानंतर मग हळूहळू मी जसा मोठा होत गेलो, पहिली, दुसरी, तिसरीला, तेव्हा मी टेलिव्हिजन, आमच्या घरात टी व्ही नव्हती. हां, टी व्ही पहिल्यापासूनच नव्हती. म्हणजे जेव्हा लग्न झालं बाबांचं, मला बाबांनी सांगितलंय, तेव्हा टी व्ही होती. पण तेव्हा त्यांनी विकून टाकली टी व्ही, की नको म्हणे टी व्ही घरात. कारण की मुलांवरती संस्कार तसे होत नाहीत. कायम माणसं त्याच्यात व्यस्त राहतात, बघत राहतात, अभ्यास होत नाही, रियाज होत नाही. मग तो थॉट पहिल्यापासूनच त्यांच्या डोक्यात होता. तर तेव्हापासून ते नकोच म्हणले. तेव्हापासून टी व्ही नाही आणि त्या टी व्ही नसल्या कारणामुळे ना कदाचित मला असं वाटतं आज माझ्यात जे दिसतंय लोकांना किंवा मी जे गातोय तर ते कुठेतरी साध्य झालं. कारण की ती खूप गरजेचं आहे. आजकाल बऱ्याच गोष्टी पाहायला मिळतात घरात, मोबाईल, टी व्ही याच्यामुळे ना बरेच मुलं मुली बिघडलेत. फोकस नाही राहिला आहे, स्टेबिलिटी नाही राहिली आहे, मला असं वाटतं. पण त्यामुळे बाबांनी टी व्ही ठेवली नाही आणि त्यानंतर मग हळूहळू जसं टेलिव्हिजन यायला लागलं. मी टेलिव्हिजनला आमच्या शेजारी आमच्याकडे एक काका राहायचे, त्यांच्याकडे टी व्ही होती. तर मग तिकडे टेलिव्हिजन लागायचं, शोज लागायचे, रियालिटी शोज. तर तेव्हा माझी नजर पडायची तिकडे. तर मी त्यांच्या घरात जाऊन बसायचो ऐकत. बऱ्याच लोकांना मी ऐकलं त्याच्यावर आणि मग तेव्हा माझी पण इच्छा व्हायला लागली की मला पण जायचंय, मला पण करायचंय, की काय असतं हे. लोक बोलतात रियालिटी शो, नेमकं काय असतं. मग मी एक दिवशी बाबांना म्हणालो असंच. आणि बाबांमध्ये काय ना, बाबा मला कधी कधी मित्रांमध्ये बसले बाबा किंवा कोणी फॅमिली मेंबर आलेत, कोणी रिलेटिव्ह आले, तर त्यांच्यासमोर बाबा म्हटले की मी लगेच म्हणायचो गाणं. हो, कधी कधी तर रस्त्यावर पण असं चाललोय मी कुठे, बाबांचे मित्र भेटले, कोणी भेटलं, म्हटलं की लगेच म्हणायचो रस्त्यावर, कडक आवाजात एकदम. म्हणजे लाजत भिजत नव्हतं मी त्या टाइमला. मग तेव्हा बाबांनाही ते कळत होतं की कुछ तो बात है भाई. तर मग तेव्हा बाबांनी पहिला शो मी जो केला तो झी युवा संगीत सम्राट. हा,
सो संगीत सम्राट मी फर्स्ट केला माझ्या एक्सपिरियन्ससाठी, की हम्म. मला बघायचं आहे की काय असतं वय याच्यात. किती होतं त्यावेळेस? मी त्या टायमिंगला मी खूप लहान होते. मी आय थिंक 3री-4थीला असेल, 10 म्हणजे वर्ष. 10 वर्षाचा असेल. तर त्या टायमिंगला खूप भीती वाटत होती. हम्म. फर्स्ट टाइम होतं, पण म्हटलं बाईक करायचं आहे आपल्याला. हम्म. मग मी गेलो आणि गेल्यानंतर फर्स्ट राऊंड खूप चांगला झाला आणि तिकडे मी आई भवानी तुझ्या कृपेने गायलो. एवढं अवघड हो. पहिल्याच ह्याच्यात. आणि खूप मजा आली. जजेसनी खूप छान कॉमेंट केले. मला कोण उचलून होतं घेतलं. जजेस त्यावेळेस? जजेस क्रांती ताई रेडकर होत्या ओके. आणि आदर्श दादा होते अरे आणि खूप मला आशीर्वाद दिले, खूप प्रेम दिला. मग मी फर्स्ट राऊंड, सेकंड राऊंड होतो. थर्ड राऊंडला मी हेल्मेट झालो. म्हणजे मी बाहेर पडलो शोच्या. बरं बरं. तेव्हा वाईट नाही वाटलं, हम्म. पण आनंद याचा होता की काहीतरी केलं. काहीतरी केलंय आणि काहीतरी मिळालंय. हम्म. मग त्यानंतर मग मी हळूहळू तयारी करत गेलो मराठी गाण्यांसाठी आणि मी असा विचार करतो की भाई आपल्याला करायचं आहे ना काहीतरी हटके किंवा काहीतरी वेगळं मोठं. करायला लागायचं आहे. हां, हम्म. म्हणजे रियालिटी शो तर सगळेच करतात, पण त्याच्यातून तुम्ही कसे दिसताय हम्म. हे खूप गरजेचं आहे. गाणं नुसतं गरजेचं नाही आहे. तुम्ही काय ना, आज बऱ्याच गोष्टी मी बघतोय ना, हम्म. तेव्हा दिसतात की आपली इंडिव्हिज्युअलिटी दिसली पाहिजे. बरोबर. मला असं वाटतं की हा चैतन्य आहे. मी गाणं जरी कुणाचं गात असेल, हम्म. अदर आर्टिस्टचं, हम्म. पण त्याच्यात चैतन्य कुठे दिसेल? हो, मी ऐकलेलं नाही. खेळ मांडला वगैरे ते हो. तुझ्या स्टाईलमध्ये, हो. म्हणजे त्यात असं अजय दादाची झलक हो. वगैरे बिलकुल दिसत नाही. हां, म्हणजे दादांनी गाऊन ऑलरेडी ठेवलाय. ते कुठेतरी ते ठेवलंय, कुठेतरी पण ठेवून दिलंय. हां. मला असं वाटतं की जो दादांनी बेंचमार्क ऑलरेडी सेट करून ठेवलाय, हम्म. आपण त्याच्या आसपास जरी आलो ना, हम्म. तरी एक खूप मोठी गोष्ट आहे आपल्यासाठी. आणि मला असं वाटतं आपण आपल्या स्टाईलनी स्टाईलने ते आलं पाहिजे. प्रेझेंट केलं पाहिजे आणि ते आवडतं पुढच्याला. बरोबर. कारण की जे ओरिजिनल आहे ते ऐकलंय, पण नवीन जर काही ऐकलंय ना, तर लोकांना अजून मजा येते पण त्यात ऐकायला. थोडा धोका पण असतो का? म्हणजे काय होतं की आता हम्म. जसं उदाहरण घेऊयात की हम्म. खेळ मांडल्यासारखं एखादं सॉन्ग आहे हो. आणि ते अजय गोगावले सरांनी इतकं जबरदस्त गायलेलं आहे की हो. ते प्रत्येकाला ना असं ते कानवळणी एकदम, ज्याला एकदम, म्हणतात ना, एकदम. अंगवळणी, तसं कानवळणी पडलेलं आहे. मग त्याच्यातच तुम्ही दुसरी एखादी हरकत घेता, थोडेसे लय बदलता, थोडासा हो. आवाज चेंज होतो, तर तेव्हा ते लोकांना खटकतं का? म्हणजे तुझा अनुभव काय याच्यामध्ये? मला असं वाटतं की खटकण्यापेक्षा ऍक्सेप्टन्स जो त्याच्यामध्ये ज्या काही व्हेरिएशन्स मी हम्म. घेतोय हम्म. किंवा अदर कोणी घेत आहे, हम्म. त्या गाण्याला साजेसं व्हेरिएशन जर मिळालं बरं. तर ते डेफिनेटली फील होतं हम्म. पुढच्याला. ते हर्ट होत नाही बरोबर त्याने. बरोबर. त्यामुळे त्याला साजेसं घ्याल ना, हम्म. इमोशनली घ्याल, हम्म. त्या गाण्याचा भाव काय आहे तो त्याला समजून जर घ्यायचा. समजून तर घ्याल ना तुम्ही, हम्म. तर डेफिनेटली ते पोहोचतं. त्याच्यानी कुठलाही लोकांना डिस्टर्बन्स हा तुझा होत अनुभव नाही, आहे म्हणजे हे मला असं वाटतं. हरिहरांचं ते तू ही रे सॉन्ग आहे. हां. मी आजपर्यंत त्यांना जितक्या प्लॅटफॉर्म्सवरती गाताना ऐकलं, प्रत्येक वेळेस वेगळं गातात हो. ते. प्रत्येक वेळेस वेगळंच गातात आणि ते तितकंच सुंदर मग ही वाटतं. तर स्पेशालिटी ना हां. प्रत्येकाची, की ओरिजिनल आहे. हम्म. आता ज्यांना मी हिंदीमध्ये ज्यांना मी जास्त ऐकतो, सुखिंदर पाजी. हो. तर सुखीजींना जेव्हा ऐकतो ना, तेव्हा सुखीजी त्यांचं गाणं ओरिजिनल जसं आहे ना, हम्म. तसं कधीच गात नाही. कधीच गात नाहीत. हरिहरन सुखीजी कधीच हेच नाही. आहेत. मी बरोबर. आता आयडलला सुद्धा सुखीजींची बरीच गाणी गायलो. रमता जोगी गायलो, हम्म. हे सुलतान गायलो. हम्म. ही गाणी आहेत ना, अशी ताकदीने गायली आहेत ना सुखीजींनी, म्हणजे एकदा वाघ दहाडतो कसा ना, तसं गायलंय. हम्म. हम्म. त्यामुळे सुखीजी प्रत्येक शोमध्ये ना काहीतरी हटके असतं त्यांचं. बरोबर बरोबर. छैया छैया असेल तेही गायलोय. त्यांचं वेगळंच असतं. हम्म. मग ते ऐकायला ना ओरिजिनल ऐकलंय लोकांनी, हम्म. पण तुम्ही स्टेजवर जसं प्रेझेंट करताय नव्यानं, तर ते कसं करताय? सुखीजी समोर सुखीजीचं गाणं गायलं. हो, मी सुलतान त्यांच्यासमोर गायलोय ओके ओके. आणि त्यांना ते खूप आवडलं. त्यांना काय आवडतं की मैंने जो गाना गाया है वो गाने गाया है, हम्म. बट कोई सामने वाला मेरा गाना गा रहा है तो वो थोड़ा सा हटके होना चाहिए, हम्म. कुछ करे, अपने कलाकारी अपने दिखाए, अंदाज अपने में. अंदाज में त्याच्या गाए. ह्याच्यात. मग त्यांना ते खूप आवडतं. हो ना. मग त्यांना ते आवडल्यानंतर ते त्यांचं म्हणतं की यार आज मैं यहाँ पे आया तो शादी हो गया, मैं आज यहाँ पे आया आयडल में. हम्म. तर मी त्यांच्यासमोर सुलतान गायलो होतो, स्टँडिंग ओवेशन मिळालं, खूप हम्म. आशीर्वाद दिले, तर ती माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. खूप खूप मोठी. तर असा प्रवास सुरू झाला आणि मराठीमधून हिंदीत कन्वर्ट जेव्हा झालो, हम्म. त्यानंतर मराठीनंतर मी सूरनवा ध्यासनवा केलं. हम्म.
तिकडे गाजवलं मी सूरनवा. त्या कारण की तो जो स्लॉट होता आमचा, आम्ही एज ग्रुप टॉप 6 तो खूप भारी होता. म्हणजे मी आय थिंक 6वीला असेल त्या टायमिंगला. आणि इतकी मजा आली ना, की तो सीझन आहे ना एक्सटेंड झाला होता लोकांच्या प्रेमामुळे. म्हणजे पुढे खेचत चालले होते त्याला. कारण की लोक म्हणत होते लगेच फिनाले करू नका, आम्हाला अजून ऐकायचंय. मग ते कलर्स मराठीला मी गेलो. पहिलं गाणं मी चांग भलर देवा गायलो. तेव्हा तिकडे अवधूदादा गुप्ते आणि महेशदादा जज होते. खूप प्रेम मिळालं, खूप आशीर्वाद दिले दादांकडून, दोन्ही दादांकडून खूप शिकायला मिळालं. आणि मला सगळ्यात जास्त आठवणी ना माझ्या रियालिटी शोमध्ये मराठीत सूरनवा ह्याच नावाचे आहेत. बर कारण की सूरनवामध्ये मला ब्रेक मिळाला पहिल्या गाण्याचा, जे गाणं तुम्ही ऐकलं असेल, चांगलं. माझ्या दिलाचो पावशर किलोचो. अच्छा अच्छा. हा, तर ते गाणं मला त्या सीझनमध्ये ब्रेक मिळालाय. बर आणि लक्की चित्रपट आला होता संजय जाधव हो, हो, सरांचा, हो, हो. तेव्हा मी हे गाणं गायलं होतं. लॉकडाऊनमध्ये इतकं फेमस झालं गाणं ते, खूप प्रेम दिलं सर्वांनी आणि एकदम मजा आली. पण त्या टायमिंगला तो सीझन माझ्यासाठी खूप एक आहे, ब्राईट म्हणजे आहे. लाईफ चेंजिंग हां. ठरला थोडक्यात. सो तिकडे ब्रेक मिळाला, फिनालेला गेलो, मजा आली एकदम. तिकडे पण मी विजेता म्हणूनच सर्वांना संबोधलं, सगळ्या कंटेस्टंटला. कारण की तो सीझन एकमेव असा होता ना, की कुठला एक विनर त्यांना चूज करायला अवघड जात होता. अवघड झालं. सगळेच कडक होते, सगळेच त्या बॅचचे. त्यामुळे सगळे त्यांनी विनर म्हणून घोषित केले आणि खूप खूप प्रेम केलं. खूप त्यानंतर शो झाले, लोकांनी बोलवलं, आम्ही कॉन्सर्ट्स भरपूर झाले आणि खूप प्रेम मिळालं. जेव्हा लोक भेटतात ना, जेव्हा सांगतात की चैतन्य तू हे गाणं खूप छान गायलं यार, मी हे गाणं जेव्हा ऐकतो तेव्हा मला रडायला येतं, मी हे गाणं ऐकल्याशिवाय मी झोपत नाही. तेव्हा एक इमोशनल व्हायला होतं मला सुद्धा, की चला आपण जे करतोय ते कुठेतरी बरोबर डायरेक्शनमध्ये चालू आहे आणि व्यवस्थित करतोय, चांगलं करतोय. आणि त्यानंतर मग मी असा विचार केला की महाराष्ट्रामध्ये लोक मला आज एवढं ओळखायला ओळखतात, प्रेम लागले, देतात. एवढं आशीर्वाद द्यायला लागले, प्रेम द्यायला लागलेत. तर मला असं वाटतं की बाहेरही लोकांनी ऐकावं, की एखादा मराठी मुलगा महाराष्ट्रामधून जेव्हा हिंदीमध्ये जातो इंटरनॅशनली, तेव्हा त्याचा जो पोशाख आहे किंवा त्याची जी संस्कृती आहे ती तो घेऊन जातोय तिथे. तर मग मी तसा विचार केला की आपल्याला करायचं आहे ना हिंदीमध्ये, तर कडक करायचं. कारण की हिंदीमध्ये टिकणं खूप अवघड आहे. मराठीपेक्षा हिंदी अवघड आहे, खूपच जास्त. इकडे मेहनत आणि तो भरपूर शो पण लागते. मला वाटतं 213 देशामध्ये हो. लाईव्ह चालतो. आणि त्यानंतर मग काय झालं की मी हिंदी जास्त बघायला लागलो. इंडियन एक्सपिरियन्स. आयडल, आणि नुसतं आयडलच नाही, अदर पण शोज बघत होतो. सिंगिंग रियालिटी शो. मग मी फर्स्ट शो एक्सपिरियन्ससाठी केला, तो म्हणजे रायझिंग स्टार. सो लाईव्ह व्हायचा कलर्स हिंदीला. आणि रायझिंग स्टारला मी गेलो, तिकडे शंकर महादेवन सर, मोनाली ठाकूर, दिलजीत दोसांझ जज होते. सो मी दगाबाजरी गायलो फर्स्ट. कडक परफॉर्मन्स झाला. 94 वोट्सने माझी ती दीवार जी होती ती ब्लास्ट झाली आणि त्यानंतर मी सिलेक्ट झालो. त्यानंतर मग मी 1-2 राऊंड चाललो, तिसऱ्या चौथ्या राऊंडला मी एलिमिनेट झालो. पण एक्सपिरियन्स मिळाला. काय असतं प्रोसेस हिंदीमध्ये, गाणी कशी असतात, काय असतात, आपल्याला तिकडे गेल्यानंतर कळतं. आपल्या प्लस पॉईंट कळतात आपले की भाई आपल्याला काय करायची गरज आहे. मग मी तिकडे जाऊन मला कळालं की माझी हिंदी अजून बेटर होऊ शकते, चांगली होऊ शकते. डिक्शन चांगलं होऊ शकतं, प्रोनाऊन्सिएशन चांगलं होऊ शकतं. म्हणजे तू सिंगिंग बद्दल बोलतोयस की ओव्हरऑल लँग्वेज बद्दल? लँग्वेज बद्दल बोलतोय मी. कारण की आपली पण सिंगिंगला फरक पडतो का? सिंगिंगला फरक नाही पडत. कारण मी बघतो ना की एक सिंगर देशातल्या वेगवेगळ्या स्टेट्समध्ये 14-14, 15-15 भाषेमध्ये गातात. नाही, भाषेत गातात. पण काय ना, हिंदी भाषा जी आहे ना, हिंदी भाषेला जर जी जजेस बसलेले समोर, ते मेन आहेत. बरोबर, ते तुम्हाला जज करतायत. तर तुमच्या चुका डेफिनेटली सांगणार, तुमचं कौतुक पण करणार. तर मी असं त्या टायमिंगला जेव्हा मी गेलो हिंदीमध्ये, तेव्हा मला कळालं की माझी हिंदी चांगली होऊ शकते अजून. कारण की तिकडे जे मेंटॉर्स होते त्यांच्याकडून खूप कळालं की चैतन्य ये करो, इससे तुम्हारी ये चीज़ अच्छी होगी, वो चीज़ अच्छी होगी, तो करो.
तुम्हें आगे बहुत काम आएगा. लँग्वेजबद्दल सांगितलं होतं त्यांनी? हो, म्हणजे लँग्वेज लँग्वेजवरती कमांड असणं फार गरजेचं आहे, असं गरजेचं होतं. सांगितलं त्यांनी? हां, सांगितलं होतं मला. आणि मग त्यानंतर मग मी फर्स्ट शो केला हिंदीमध्ये. हं. पहिला रायझिंग स्टारचा झाला, पण ज्याच्यामध्ये मी फायनलिस्ट होतो, सुपरस्टार सिंगर सीझन 1 हं. सोनी, हं, हं. तो शो केला. तिकडे मी फाडून टाकला. हं. म्हणजे तिकडे सुटलो होतो एकदम मी. कारण की पांडुरंगाच्या मूर्तीसोबत गेलो होतो, एक्सपिरियन्ससोबत गेलो मग तो होतो. व्हिडिओ व्हायरल झाला. हां, माझ्या वारकरी सगळ्या पंथासोबत गेलो होतो, लोकांसोबत गेलो होतो. त्यामुळे खूप कॉन्फिडन्स होता. हं. बॅक असा सपोर्ट कडक होता मला आणि एक्सपिरियन्ससोबत गेलो होतो मी. त्यामुळे तिकडे जजेस होते हिमेश रेशमिया सर, अलका याग्निक मॅम आणि जावेद अली सर. हं. सो समोर सगळे दिग्गज बसलेले आणि खूप मजा आली. मी फर्स्ट सॉन्ग मराठी गायलो तिकडे आणि त्यानंतर सेकंड राउंड जेव्हा झाला, जिकडे मी मेन राउंड ज्याला म्हणतात मेघा, हं. तर मेघाला मी मल्हारी गायलो हं. आणि मल्हारी गायल्यानंतर मी तिथून शोमध्ये एंटर झालो. मल्हारी हिंदी पद्मावत. ओके. हां. हं. आणि बाजीराव मस्तानी मला आय हो थिंक. ना. हां. नाही, नाही पद्मावतमध्ये. नाही, बाजीराव ओके, मस्तानीमध्ये. ओके. हां, हां, बाजीराव मल्हारी. मस्तानी. हां. ओके. हां. सो मल्हारी जेव्हा गायलो त्यानंतर मी सिलेक्ट झालो. मला मेडल मिळालं, हं. गोल्ड मेडल आणि त्यानंतर मग मी एंटर झालो शोमध्ये. हं. मग कंटिन्यू माझे परफॉर्मन्स कडकच होत गेले शेवटपर्यंत. एकही परफॉर्मन्स माझा असा नाही की जो डल गेलाय. बरं. प्रत्येक गाणी गात होतो मी. म्हणजे मी पार देवाशी गणेशापासून ते पार खोया खोया चांद बरं. पर्यंत गायलो. तर सगळी गाणी गात आलो. हं. मध्ये धर्मेंद्रजी पण आले होते ॲज अ गेस्ट. बरं. तर त्यांच्यासमोर सुद्धा मी गायलो. त्यांच्या मूव्हीजमधली गाणी. त्यांनी पण खूप आशीर्वाद दिला आणि बरेच गेस्ट येत गेले. हं. हं. मोठे-मोठे ज्यांना मी टेलिव्हिजनला बघितलंय, ऐकलंय. तर शोच्या माध्यमातून त्यांनाही भेटण्याचा योग तिकडे आला. आणि मग हिंदीमध्ये सुपरस्टार सिंगरला माझा सगळ्यात भारी सीझन तो होता. अच्छा. आणि मी शेवटला पोहोचलो फिनालेला. तर टॉप 5 मध्ये मी होतो. हं. आणि मी जेव्हा मला अनाउन्स झाला मी फर्स्ट रनर अप आहे. अच्छा. सो खूप आनंद होता. कारण की एक मराठी मुलगा जेव्हा हिंदीमध्ये परफॉर्म करतोय, तर ते माझ्यासाठी फर्स्ट टाईम होतं. त्यामुळे मला खूप आनंद होत होता. हं. आणि सर्व त्या टायमिंगला फिनालेला सर्व माझ्या गुरुकुलातले विद्यार्थी आले होते. आळंदीतले पण बरेच दिग्गज लोकं होते, वारकरी संप्रदायातले. त्यांनाही खूप आनंद झाला. आळंदीमध्ये माझी मिरवणूक पण झाली. पूर्ण आळंदीकरांनी खूप प्रेम दिलं. आणि त्यानंतर मग हळू-हळू आहे ना, एक पिरियड असा आला जिकडे मला कुठेतरी वाटलं की इकडे आपण स्टॉप करू. इंडियन आयडल नंतर का नाही. सुपरस्टार सिंगर? सुपरस्टार सिंगर नंतर. ओके, ओके. हां. मग त्यानंतर मी आहे ना, थोडा स्टॉप घेतला. हं. कारण की मी 8th स्टँडर्डला होतो. आणि जेव्हा सुपरस्टार संपलं, तेव्हा मी 9thला ऑलरेडी इन झालो होतो. हं. आणि 9thमध्ये इन झाल्यानंतर आहे ना, माझा व्होकल चेंज व्हायला लागला. हं. आवाज, जो मेन पार्ट येतो. आणि मग जेव्हा जो मॅच्युअर व्होकल ज्याला म्हणतो आपण, जो आत्ता आहे, तर त्या टायमिंगला तो चेंज व्हायला लागला. लहान आवाज होता. प्युबर्टी नंतर होत हां. असते. हं. तर मग तेव्हा मला त्रास व्हायला लागला गायला खूप. बरं. मग मी बाबांपाशी बसलो जरा. बाबांना कळाली ही गोष्ट. तेव्हा बाबांनी म्हटले, "तू स्टॉप कर. शोज बंद कर. हं. कुठे जाऊ नको. फक्त घरी ओन्ली ऑन रियाज." अच्छा. डोक्यात असं ठेव की वर्ष, दीड वर्षात मला आवाज माझा बसवायचं. परफेक्ट करायचा आहे, मॅच्युअर करायचा आहे, चांगला करायचा आहे, हं. स्ट्रेंथ वाढवायची आहे. मग त्यानंतर मग मी रियाज सुरू केला. हं. रियाज तसा काही करत होतो आधीपासून, पण खूप जास्त हं. टाईम वाढवला रियाजाचा. आणि मग रूममध्ये मी 3-3, 4-4 तास मी बसायचो तानपुरा घेऊन. हं. आणि कंटिन्यू रियाज, कंटिन्यू. म्हणजे मी 1-1.5 वर्ष मी काहीच नाही केलं. 1.5 वर्ष ओन्ली स्कूल आणि माझा रियाज. आणि 1.5 वर्षात माझा व्होकल चेंज झाला. अच्छा. हां. आणि मग आवाज चेंज झाल्यानंतर मग मी आयडलकडं धाव घेतली. बरं. आणि इंडियन आयडलला मग मी गेलो.
मग ऑडिशन सगळी प्रोसेस सेम. बरं. ऑडिशन मला हे अनुभव असल्यामुळे हो, हो, मला हो. काही म्हणजे त्याच्या एवढं अगोदर भीती नव्हती. 3 रियालिटी शो हां, झाले होते पण तुझे. भीती याची होती थोडीफार की वोकल चेंज झालाय, हं. लोक ऐकणार आहेत, नवीन चैतन्य म्हणजे देवडेला. ओकल चेंज नंतर हा पहिला होता हं. रियालिटी शो. चैतन्याला लहान होता तेव्हा ऐकलाय, हं. पण आता तो मोठा झालाय, हं. मॅच्युअर झालाय, तसं बरं. वोकल मॅच्युअर झालाय. हं. तर आता त्याला ऐकणार लोक. हं. तर ती भीती माझ्यात होती की लोकांना ऐकताना कसं वाटेल, काय वाटेल. हं. पण जेव्हा मी फर्स्ट गाणं जेव्हा गायलं ऑडिशनला, मैं जहाँ रहूं, नाही शहर. ब्लास्ट झाला तिकडे. म्हणजे एकदम विशाल सर इमोशनल, श्रेया मॅम इमोशनल, बादशाह सर इमोशनल. हं. विशाल सर ऑलरेडी माझ्या शेजारी येऊन थांबले होते, मला कळलं पण नाही ते आले कधी. हं. मग मला मिठी मारली आणि स्वागत आहे तुम्हारा तुम्हारे इस नए घर में हं. असं म्हटलंय. त्यानंतर मला गोल्डन तिकीट दिलं आणि नंतर मी इंडियन आयडलमध्ये इन झालो. आणि जेव्हा मेन राऊंड आहे मेघाला मी खेळ मांडला गायलो. ओके. म्हणजे मला अभिमान याचा वाटतो की हिंदीमध्ये मराठी गाणं गाऊन मी एंटर झालो हं. हिंदी शोमध्ये. आणि त्यानंतर मग पूर्ण प्रवास तर सर्वांनी बघितलाच आहे. ओके. असा माझा हा इंडियन आयडल लहानपणापासून पर्यंतचा ते प्रवास आहे. प्रवास आता आहे. माझ्या मनात खूप सारे प्रश्न आहेत, पण हम्म. लोक मला मारतील किंवा शिव्या घालतील जर समजा चैतन्य समोर बसलाय, माऊली समोर बसलाय आणि त्याच्याकडून एकही गाणं म्हणजे एवढ्या इंटरव्ह्यूमध्ये सुरू नाही केलं, तर मला असं वाटतं की तुझं जे फेवरेट आहे आयदर ते इंडियन आयडलच्या नाही, definitely. जिथून हे कुठलं फेवरेट आहे ते एक मला एक खेळ फक्त मांडायला कडव. खूप आवडतं. येस, आणि एक कडवं, मला मग असं आपण वाटतं पुढच्या इंटरव्ह्यूकडे वळूया. लोकांसोबत ते गाणं जुडलंय जोडले गेलेलं आहे आणि हा इंटरव्ह्यू मराठी आहे. हो. ओके, खेळ मांडला होऊ देत. तुझ्या पायरीशी कुणी सान थोर नाही, सहद सुन्या काळजाची तुझ्या कानी जाई. हो तरी देवासर नायो भोग कशा पायी, हरवाली वाट दिशा अंधारल्या धाई. वाळूनी उधळतो जीव माय बापा, वना वायुरी पेटला. खेळ मांडला मांडला मांडला, खेळ मांडला देवा, खेळ मांडला. वा, खरंच खूप धन्यवाद. गुजबम्स. इतकं सुंदर आता हे असं एकदम समोर बसून ऐकायला मिळतंय. मी खरंच नशिबाने. आणि वळूयात पुढे. तुझं हे गाणं प्रत्येकाने ऐकलेलं आहे. आता मला याच्यात जे तू जर्नी सांगितलीस आत्तापर्यंत, म्हणजे वयाच्या 10व्या वर्षी आपल्याला काहीतरी करायचं हे चुटकी वाजून जे बोललास, हो. आणि इथपर्यंत की नाही आपल्याला हे करा, आणि प्रत्येक ठिकाणी तू म्हणजे अगदी फाडून ठेवलंस, खाल्लंस, हे सगळ्या गोष्टी तुझ्यात एक मॅच्युरिटी आहे, जबरदस्त मॅच्युरिटी. मी जे पाहतोय ना हां. तुझ्या त्यावेळेसही होते, हे ऐकल्याच्या नंतर हे कोणाकडून आलं? मॅच्युरिटी एक गोष्ट अशी आहे ना की जसं मला खूप लहानपणापासून मी सुरुवात केली आहे. हं. याच्यामध्ये आहे ना बाबांनी माझ्या खूप मला स्टेबल ठेवलं. हं. कारण की बाबा कायम स्वरूपी ते माझ्यासोबत असायचेच कुठेही. हं. शो असो, एखादं काही असो. आत्ताही आलेले. हां. ओके. सो मला त्यांनी आहे ना कायम सांगतात ते की अजून करायचंय, हं. अजून बाकी आहे, झालं नाहीये, हे चुकतंय, हं. हे अजून चांगलं होऊ शकतं, हं. है ना. या गोष्टींचं आहे ना सतत ते मला चुका जास्त काढतात? हो. आणि मला असं वाटतं चुका जास्त काढल्यामुळे ना माझ्यात तो थोडा हवेत नवीन उडायला लागलेला खाली येतो आपण. ते एक आहे. हं. आणि ना मला अजून नवीन नवीन काहीतरी करण्याचं एक उमेद मिळते. हं. मला असं वाटतं बाबांकडून जेवढे लोक खूप कौतुक करतात, प्रेम देतात, ते त्याचं रिस्पेक्टच आहे. त्याचं म्हणजे जे करतात त्यासाठी त्यांचे आभार मी मानावे तेवढे कमी आहेत. बरोबर. पण बाबांकडून मला ना कौतुक करतात कधी कधी, पण कौतुकापेक्षा जास्त आहे ना मला सांगतात हं. की अजून चांगलं होऊ शकतं, हं. अजून बेटर करू शकतो, है ना, अजून खूप करायचं आहे, हे काहीच नाही आहे, हं. अजून खूप करायचं. हं. तर हे बोलण्यामुळे काय होतं ना, मी स्टेबल राहतो, जमिनीवर राहतो आणि मला अजून काहीतरी नवीन करण्याची एक उमेद मिळते आणि नवीन काहीतरी मी करतो.
हे एकंदरीत बाबा तुझे गाण्यातले सुद्धा गुरु आहेत हो, आणि आयुष्यातले देखील गुरु एकदम, आहेत. एकदम. बाबा एकमेव गुरु आहेत की काही टेक्निकल नंतर गुरु वेगळे गाणं शिकण्यासाठी कोणाला गुरु केलंस तू नंतर? नाही म्हणजे पहिले बाबाच आहेत गुरु. हं. पण मी ज्यांच्याकडे आत्ता अ, शास्त्रीय शिकतोय, हं, हं. असे शास्त्रीयमध्ये माझे मेंटॉर आहेत किंवा जे मला आवडतात. माझं काय आहे ना, की गाण्याची डेफिनेशन माझ्यासाठी हे आहे, की गाणं आहे ना, हे कनेक्टिव्हिटीचं असलं पाहिजे. हं. ही कनेक्टिव्हिटी खूप गरजेची आहे. आणि मला असं वाटतं, की मी आत्ता ज्यांच्याकडे शिकतोय, हं. ते म्हणजे महेश काळे. ओह! हां. बाप्पा! महेश दादांकडे मी शिकतोय आणि मला म्हणजे एकदम दादा मला जेव्हा भेटतात, तेव्हा म्हणतात, की "मी तुझ्या मोठ्या भावासारखा मी तुला शिकवतोय." हं. आणि एकदम कम्फर्टेबली, एकदम छान. आणि जेव्हा मी शिकतो, तेव्हा मला खूप आनंद वाटतो आणि खूप, 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 खूप काही शिकायला मिळतं. हं. त्यामुळे आत्ता सध्या महेश दादांकडे माझं चालू आहे. आणि दादांकडे मी जेव्हा जातो, जेव्हा दादा भेटतात कार्यक्रमाच्या माध्यमातून म्हणा, अदरवाईज, हं. तेव्हा खूप खूप प्रेम देतात हं. आणि खूप सांगतात हं. आणि मजा येते एकदम. म्हणजे दादांसोबत असं वाटत नाही, की अरे म्हणजे दादा एकदम कम्फर्टेबल करतात कसे पुढच्याला आहेत एकदम. महेश दादा? महेश काळेच ना? हां. हां, कसे आहेत म्हणजे? कारण त्यांना तर त्यांची सिंगिंग तर काय सगळ्या जगाने हो, पाहिलेली आहे. राष्ट्रीय पुरस्कार आहे त्यांच्याकडे. हो. म्हणजे मला वाटत नाही कोणी कंट्रीमध्ये मला वाटतं 2-4 लोकं सोडलं तर त्यांच्यासमोर कोणी उभं राहू हो, शकेल. हो. इतकं जबरदस्त नाही, त्यांचं नाही. गळा आहे. दादांचं आहे म्हणजे गाणं जे आहे ना, हं, म्हणजे टचकन डोळ्याला पाणी येईल. हं, दादांच्या मैफिलीत बसलं, दादांच्या भजनाला बसलं, हं, जेव्हा भक्ती संगीताचा कार्यक्रम असतो, तेव्हा मला नाही वाटत, की दादांचं भजन जर एका साईडला लावलं आणि हं, डीजे जर एका साईडला लावला, तर दादाच खेचतील लोकांना. हं, हे मी तुम्हाला डेफिनेटली सांगू शकतो. कारण की दादा दिसतात त्याच्यात. हं. आणि दादांसोबत एकदा बसलं गायला त्यांच्यासोबत, की डायरेक्ट ते परमात्म्यासोबत कनेक्शन होतं. कनेक्ट करतात. माणूस म्हणून कसे आहेत? हो. माणूस म्हणून खूप खूप चिल आहेत. म्हणजे एकदम ते इतक्या अरे लेव्हलला पोहोचलेल्या माणसाला गर्व वगैरे नाही, नाही. अजिबात नाही. बिलकुल नाही. दादा एकदम नॉर्मल आहेत हो. म्हणजे हं, दादांचं काय आहे ना, की त्यांचे शिष्यमंडळी जरी असले, आम्ही हं, पण असलो ना हं, दादांसोबत, की असं वाटत नाही, की अ, महेश दादांसोबत आपण हे हं, हं. दादा एकदम चिल. चिल आहेत एकदम. हं, हं, हसतात एकदम, मजा हं. करतात. आणि त्यांना खूप फूडी आहेत ते. त्यांना अच्छा. खायला खूप आवडतं. हे खायचं तर वांदे असतात हो. त्यांचे सिंगर लोकांचे. नाही पण दादांचं नाही. दादांना आवडलं ना, "अरे हे खाऊयात आपण." हां. म्हणजे दादा जेव्हा कुठेही कार्यक्रम मग तो असतात ना, घसा खराब होईल वगैरे याची नाही, भीती नाही नाही? असं नाही. असं काय म्हणजे मी पण नाही. हां. मलाही तसं काही नाहीये. बरं. मला असं वाटतं रियाज जर चांगली असेल तुमची, हं, हं. तर तुमच्या गळ्याला काही होऊ शकत नाही. मला असं वाटतं. नाही आजपर्यंत तर असं आहे की सिंगर लोकांना नाही पर्टिक्युलर खूप काही-काही राहावं नाही, नाही लागतं. बरेच असे आहेत हं, व्होकल्सला काही-काही लोकांचं काही आहेत म्हणजे काही इन्फेक्शन असतं हं, किंवा काही प्रॉब्लेम असतात. त्या प्रॉब्लेमांती ते खात नाहीत, हं, आहे ना. पण मला तरी पर्सनली आत्तापर्यंत मी जे काही म्हणजे आत्तापर्यंत फिरतोय. आता मी जेव्हा कुठे जातो, प्रत्येक राज्यात जातो, तर मी तिकडे गेल्यानंतर नुसता कार्यक्रम नाही करत. हं. तिथली तिथं स्पेशालिटी काय आहे तिकडे पहिलं जातो. सगळं सगळं हां, अनुभवायचं. फिरायला कुठे मिळेल, हां, खायला कुठे मिळेल चांगलं. हां, मी तर हां, व्हेजच आहे. मी नॉन-व्हेज नाहीये. हां. त्यामुळे व्हेज कुठे चांगलं मिळेल हं, खायला. हं, हं. हैदराबादमध्ये गेलो मी कुठे हं. कार्यक्रमाला, तर मग तिथली व्हेज बिर्याणी खायची मेन. अच्छा. तेव्हा असं असतं. हं, हं, तसं दादा पण खूप फूडी आहेत. सो हं, दादांसोबत मजा येते एकदम हं, जेव्हाही असतो. क्लासेसच्या वेळेस दादा खूप सीरियस असतात. हं, एकदम कट टू कट शिकवणं आहे त्यांचं आणि हं, कळतं ते. हं. आणि कळणं खूप गरजेचं आहे आज. बरोबर. बऱ्याचदा काय होतं, की क्रिकेटच्या भाषेत सांगायचं झालं ते एक मोठा प्लेयर. आता विराट कोहली, रोहित शर्मा अशा स्टाईलचे जे प्लेयर असतात, हो. त्यांना सुद्धा कोच असतात. आता त्यांना बॅटिंग काय शिकवणार तुम्ही? तसं आता तू सुद्धा इतक्या दिवसापासून गातोयस. बऱ्यापैकी गाणं तुलाही येत असेल. तर तुला अगदी पहिल्यापासून शिकवायचं नसतं, तर महेश दादांसारखे लोक तुम्हाला काय शिकवतात नेमकं? हा नाही, प्रश्न नाही असतो मला ना. असं वाटतं बघा, गाणं गाता येतंय. हं, हं. स्वराचं ज्ञान आहे. बरोबर. स्वर कळतो. हं, पण शास्त्रीय संगीत हे अशी गोष्ट आहे ना, हे मूळ आहे. हं, या मुळाशिवाय काहीच नाहीये. मूळ जर चांगलं असेल ना तुमचं, हं. तर बाकी सगळ्या गोष्टी चांगल्याच होतील. बरोबर. तर शास्त्रीय शिकत राहणं हं. ही खूप गरजेचं आहे आणि शिकणं खूप गरजेचं आहे. अच्छा. तुम्ही भलेही फिल्मी सॉन्ग्स गात असाल, हं. मीही गातो, पण मला अ, समाधान तिकडे जास्त मिळतं. बरं. हां. शास्त्रीय जेव्हा मी गातो, हं, ऐकतो,
आणि मला शिकायला खूप आवडतं आणि ते ज्ञान असणं खूप गरजेचं आहे आज. कारण की मीही आज क्लासेस घेतो, माझ्याकडेही विद्यार्थी शिकतात. तर आज त्यांना मी जे देतोय ते तिकडून तर येत आहे ना. मी जे आज अवगत केलंय, मी जे शिकतोय, माझ्या मेहनतीने जेवढं काही झालंय ते मी पुढे देण्याचा प्रयत्न करतोय. बर त्यामुळे दादांकडे जे शिकतोय आम्ही बरंच आहे. म्हणजे बंदिश नवीन नवीन दादा पण स्वतः कंपोज करतात बंदिश. नवीन नवीन ख्याल म्हणा किंवा ठुमरी म्हणा एखादी, किंवा खूप शिकायला मिळतं खूप काही जे कारण की दादांचे गुरु पंडित जितेंद्र भाऊ अभिषेकी. तर दादा त्यांचे शिष्य आहेत अभिषेकी बुवांचे. तर ते त्यांच्यासोबत राहिलेत दादा, आणि बुवांसोबत राहिलेत, त्यांच्यासोबत गायलंय, मागे बसून गायलंय, तानपुरा वाजवलाय, बरंच एक्सपिरियन्स आहे त्यांच्याकडे. आणि त्या एक्सपिरियन्सवर ते आम्हाला शिकवतायत, ते आम्हाला त्यांनी जे केलंय किंवा त्यांनी जे अवगत केलंय ते आम्हाला देतायत. हे आमच्यासाठी हे सोनं आहे हो. आणि हे सोनं म्हणूनच घेतो. हे जपून ठेवणं गरजेचं आहे. कारण की मला असं वाटतं आपल्या आयुष्यात पैसा कमवला, गाडी कमवली, गाड्या घेतल्या, घर बांधलं, बरंच कमवलं, पण जे तुम्ही घेऊन जाणार आहेत ना ते हे आहे, तुमचं ज्ञान. आणि मला असं वाटतं जेवढं शिकत राहू तेवढं कमी आहे. तुला कधी अहंकार आला या सगळ्या जर्नीमध्ये? कधीच नाही. कधीतरी एक मानवी काय असतो, स्वभाव असतो, की आता फॉर एक्झाम्पल मी माझ्या गावामध्ये माझ्या गुरुकुल असेल, आसपासच्या लोकांमध्ये राहतो आणि त्या सगळ्यांपेक्षा खूप जास्त मी अचीव केलेलं. सो कधीतरी असं वाटतं ना, मी असं झालं कधी असं तुझ्यासोबत? नाही. मी असं म्हणजे पर्सनली मला कधीच वाटत नाही. मी असं समजतो की चला मी जे करतोय खूप थोडं आहे, भरपूर करायचंय असं समजून करतो. अच्छा. हा, मला असं वाटतं माझ्यापेक्षा चांगलाही असू शकतो हे समजून करतोय. अच्छा. तर मी त्याच्यापेक्षा चांगला कसा होऊ शकतो हे समजून करतोय. ओके. प्रत्येक वेळेस पुढे नजर असल्यामुळे आत्ताचे जे आहे त्याला गर्व येत माझे बाबा मला लहानपणापासून सांगत आले, आजही सांगतात, समुद्र आहे हा, सागर आहे पूर्ण. ह्या जन्मात जेवढं वेचता येईल तेवढं वेचा आणि ते वेचून ठेवा इथे. त्यामुळे ते वेचण्याचं काम चालू आहे आत्ताही. आणि मी प्रत्येकाला सांगेल या पॉडकास्टच्या माध्यमातून, जे गायक आहेत, जे कुठल्याही क्षेत्रामध्ये, यंग गायक जेवढे आहेत आता सध्या, ज्यांना जे करतायत, स्ट्रगल करतायत, ज्यांना रियालिटी शो करायचे, ज्यांना आपलं टॅलेंट दाखवायचं, त्यांना मी प्रत्येकाला सांगेल की शिकत राहणं खूप गरजेचं आहे, खूप गरजेचं आहे. शिकणं थांबत नाही आणि ते वेचत राहा, घेत राहा. मग तो मोठा असो नाही तर छोटा असो. बरोबर. सगळ्यांकडून शिकत. ज्ञान हे वयावर अवलंबून नसतं. ते कोणाकडेही जास्त असू शकतं, मोठ्याकडे असू शकतं, लहान्याकडे पण असू शकतं. तर त्याच्याकडून चांगलं त्याचं काय ते घ्या, मला असं वाटतं. तेच मी पण तुझ्याकडून शिकतोच हे सगळं आत्ता बसल्या. आणि या सगळ्यांमध्ये जसं तू आत्ता प्रवास सांगितला, शाळा कशी मॅनेज केली, आत्ता काय शिकतोयस तू? शाळेचं तिथे शाळा कुठेच दिसतच नाही, ती कशी मॅनेज झाली? हो, म्हणजे शाळेचं काय आहे ना की मी आमचे श्री सयाजीनाथ महाराज प्राथमिक विद्यालयामध्ये माझं शिक्षण झालंय. नाही, शाळा माझी इथे आहे, भोसरीमध्ये आहे. बरं. आणि मोजे शाळा जी आहे आमची, ती खूप सपोर्टिव्ह मला राहिलेली आहे पहिल्यापासून. म्हणजे मी पहिलीपासून ते 12वी पर्यंतचं शिक्षण माझं तिथे शाळेमध्ये, एकाच शाळेत. आता मी BA म्युझिक करतोय, बट 12वी पर्यंतचं शिक्षण तिथे झालंय. आणि शिक्षकांनी खूप सपोर्ट केलाय मला, खूप. आणि त्याशिवाय होऊही शकत नाही. शाळेत खूप म्हणजे खरं प्लॅटफॉर्म पहिला माझा शाळा. कारण की शाळेत खूप गायचो मी. समूहिक स्पर्धा असतील, अदरवाईज गॅदरिंग असेल, एखाद्या वर्गात समजा शेवटचा तास आहे तर शेवटचा तास होत नाही, तर त्या तासाच्या ऐवजी चैतन्य देवळीला गायला लावा, तर मी गायचो. तर मग ते खूप माझा पहिला प्लॅटफॉर्म तोच आहे. कारण की मोजक्या माझ्या सर्व मित्रांसमोर, मैत्रिणींसमोर गायचो, त्यामुळे मजा यायची एकदम. आणि मग मी पहिला प्लॅटफॉर्म तो. शाळेने खूप सपोर्ट केलाय, पेपर असतील, मॅनेज केलेत काही पेपर.
बर माझ्यासाठी. म्हणजे मला देता नाही आलीत ना, तर मग मी 2 दिवसानंतर देतो बाबा. वा वा तर मग 2 दिवसानंतर मी ऑफिसमध्ये जाऊन असा बसून पेपर लिहून माझ्या शिक्षकांना दिले. बर. माझ्या स्पेशलिस्ट मला सांगेल, ताई काहीतरी सांगते. माझ्या बहिणीने सुद्धा खूप मला सपोर्ट केला याच्यामध्ये. मोठी बहीण आहे? हो, नाही छोटी. छोटी आहे. हा. अच्छा. हा. तर म्हणजे माझ्या ओव्हरऑल पूर्ण फॅमिलीनेच खूप सपोर्ट केला. माझ्या आईनी माझे काही वह्या लिहून दिल्यात मला. बरं. कारण की वेळ मिळत नव्हता हा. त्या टायमिंगला. पण शाळा खरंच सपोर्टिव्ह होती आणि आजही मी आभार मानावे तेवढे कमी आहेत. खरं. मी आता परवाच माझ्या शाळेत जाऊन आलो. हम्म. सर्व शिक्षकांना भेटलो. हम्म. आमचे जे प्राध्यापक आहेत गायकवाड सर, हम्म. त्यांनाही भेटलो. खूप आनंद वाटला त्यांना. पूर्ण शाळा. गुरूंच्या डोळ्यांमध्ये आपल्याविषयी अभिमान दिसतो तेव्हा खूप भारी वाटतं. मी ऑफिसमध्ये जातो ना हा. आमच्या सरांच्या, तेव्हा माझा पहिला फोटो माझा येतो. बर. आमचे जे रामभाऊ मोजे आहेत त्यांच्यासोबत माझा फोटो आहे. आणि तेव्हाच म्हणजे मी जेव्हा बघतो आतमध्ये जाऊन की माझी आठवण ठेवली आहे जुनी, तेव्हा भारी वाटतं मला. इमोशनल व्हायला होतं. आणि खूप मिस करतो मी काही गोष्टी, कारण की त्या टायमिंगला आहे ना शाळा कंटिन्यू जाणं नाही झालं माझं. शाळा सुटल्यासारखंच झालं असेल ना, म्हणजे अगदी जशी शाळा एन्जॉय केली पाहिजे होती तशी झाली नाही. म्हणजे शाळा एन्जॉय नाही करता आली मला. कॉलेज एन्जॉय नाही करता आलं. पहिली गोष्ट काय मिस करतो सर्वात जास्त? मित्र. अजूनही मित्र माझे एवढे नाही आहेत. खूप कमी मित्र आहेत मला. खूप. कारण वेळच घालवता आला नाही त्यांच्यासोबत. नाहीच. मला म्हणजे मित्र आहे ना म्हणजे माझं लहानपणापासून राहणं आहे ना माझ्या गुरुकुलात झालेलं आहे. माझ्या सर्व विद्यार्थ्यांसोबत. म्हणजे त्यांच्यासोबत मी जेवतो, हसतो, खेळतो, उठतो, बसतो. तर तो एक माझ्या ह्याच्यात आहे. माझ्या राहणीमानातच ते आहे. तर ना ते कुठेतरी मिस वाटतं मला जेव्हा मी शाळेत माझ्या मित्रांसोबत जायचो. म्हणजे मी 6वी पर्यंत कंटिन्यू शाळा केली आहे. त्यानंतरच शाळा नाही झाली माझी व्यवस्थित. कंटिन्यू नाही झाली. दररोजचं मित्रांसोबत खेळणं. आणि मी कबड्डी जाम भारी खेळायचो. आत्ताही मी कडक खेळतो कबड्डी. आणि कबड्डी मला आवडते खेळायला. तर मग शेवटच्या 2 तासांच्या टायमिंगला मी जायचो. जर्सी वगैरे असायचे. माझा जर्सी नंबर 9 होता माझा. कॅप्टन होतो मी माझ्या टीमचा. तर आमचे पीटीचे सर यायचे, चैतन्य चला. मग आम्ही मित्रांसोबत जायचो माझ्या. मग मी जाऊन तिकडे आमची ती पांढरी फकी बिकी अशी मारायचो दोरी वगैरे लावून आणि ग्राउंड व्यवस्थित आखून प्रॅक्टिस सुरू करायचो. माझे मित्र खूप चांगले असायचे त्या टायमिंगला होते. की माझा एक मित्र होता शुभम म्हणून. तो माझ्यासाठी ताक घेऊन यायचा घरून मला प्यायला. मला भारी वाटायचं, कारण की पाण्याच्या जागेवर ताक प्यायचो मी. दम बिम लागलं मला तर ते आठवणी आहेत खूप. त्या खूप मी मिस करतो. त्यानंतर मग माझ्या मित्रांनी पण कॉलेज सोडलं. मित्र पण अदर इकडे ऍडमिशन्स त्यांचे झाले. बरेच पसरले सगळे. पण तेवढं मी नाही करू शकतो. कनेक्ट झालं नाही, मित्र तयार झाले. पण जेव्हा शाळेत जातो तेव्हा सगळ्या आठवणी ताज्या होतात. शिक्षकांचं खूप मला प्रेम मिळतं गेल्यानंतर. आणि जेव्हा ते शिक्षकांचा एक स्ट्रिक्ट शब्द असतो ना तो, की ए देवडे इकडे कसा आहेस, असं वाटतं देवडे मला म्हणतात. तर मग गेल्यानंतर ते भारी वाटतात. सरांचा तो शब्द कानावर पडतो जेव्हा, तर ते आठवतं की अरे त्या टायमिंगला. आणि मी शाळेत आहे ना खूप सिन्सिअर होतो. कधी शाळेत माझ्या भांडणं नव्हती माझी कोणासोबत. आणि एकदम वेगळा होतो मी शाळेत. महाराजांचा मुलगा. आणि माझं नाही तसं नाही. शाळेत तसे महाराजांचे खूप मुलं होते. अच्छा. पण मी शाळेत गायचो ना, त्यामुळे माझा शिक्षकांसोबत बॉन्ड खूप भारी होता. त्याच्यामध्ये अरे बाबा ह्याच्या नादी वयापेक्षा मोठी लोक म्हणायचे, मित्र म्हणायचे अरे ह्याच्या नादी नको लागू, हा डायरेक्ट प्रिन्सिपलकडे जातो. त्यामुळे नादी लागत नव्हते माझ्या. पण शाळेने खूप सपोर्ट केलाय. आणि माझ्या या पूर्ण जर्नीमध्ये ना शाळा म्हणजे मी शाळेचे धन्यवाद खूप मानेल. कारण की ते नसते ना तर कदाचित मी रियालिटी शो मला करता नसता आला. आज जे तू आहेस ते नसतंस. थोडक्यात शाळेत मित्र झाले नाही, तेवढा कनेक्ट वाढला नाही. आणि बाहेर असं बोललं जातं की प्रोफेशनल वर्ल्डमध्ये आपण जिथे काम करतो ना तिथं मैत्री होत नाही. जेव्हा तू इंडियन आयडल, हे रायझिंग स्टार वगैरे या शोज मध्ये गेला, तिथे काही मित्र झाले असे जे म्हणजे नाही म्युझिकली मित्र भरपूर आहेत. मित्र ओळखी आणि मग ते वेगळं. परंतु जे असतं ना की खांद्यावर हात ठेवून चल आज इकडे फिरू वगैरे, अशा पण टाईपचे मित्र आहेत? नाही, अशा टाईपचे नाही. आता तरी नाही आहेत. म्हणजे आता जे मी आहे याच्यात नाही आहे. कारण तिथे कॉम्पिटिशन जास्त आहे असं माझं मत आहे. नाही, तिथे मित्र ना म्युझिकली खूप आहेत माझे, आजही आहेत. म्हणजे बऱ्याच लोकांसोबत मी आज कनेक्ट आहे. फोन करतात.
सांगतात की या चैतन्य भाई तुमने बहुत अच्छा गाया यार वो गाना, मैंने कल तुम्हारा एपिसोड देखा. तर चांगलं वाटतं मला. म्युझिकली सगळे कनेक्ट आहेत, पण ते जिगरी जे असतात ना हां. ते कुठेतरी नाही आहेत. पण मला असं वाटतं की माझ्या घरात आहे ना, माझे बहीण असेल, माझे बाबा असतील, माझे तुझी तेच बहीणच मित्र आहेत. सर्वात मोठी मैत्रीण दिसते मला हां, तुझी. माझे बाबा माझे चांगले मित्र आहेत. वाह! मला असं वाटतं मी त्यांच्यासोबत सगळं शेअर करतो. तेही मला सांगतात आणि ते फ्रँकली आहेत बाबा माझ्यासोबत. म्हणजे आधी मला खूप मारायचं-बिरायचं त्या टायमाला, पण आता मारणं-बिरणं अजिबात नाही. ते बंद झालंय. मी जरा थोडंसं हे झालं त्यामुळे पण नाही त्यांना आवडेल मी तसं करतो. मला असं वाटतं की घरामध्ये ना आई-वडील जर खुश असतील, आई-वडील जर समाधानी असतील, तर तुमच्या आयुष्यात तुम्हाला कधीच काही कमी पडू शकत नाही. आणि मी आज त्यांना आई-वडिलांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करतोय. वाह! बाकी काय. पैशांकडे कसं बघतोस? कारण फार लवकर तुझ्याकडे पैसे आले हो. असतील. पैशांकडे ना मी पैशांचा व्यवहार मी बघतच नाही. ते सगळं आई-बाबांना देऊन टाकलंय. तुम्ही बघा. खर्च कसे करतो? मला बाबांना खूप पैसे मागतो मी. बरं. मला हे पाहिजे, हे द्या. मी पण घेतच आता नाही असं ते. थोडंसं मोठा झालायस, तुझे फायनान्सेस मॅनेज नाही, केले मी ते पाहिजेत. करतो. म्हणजे आज तेवढी मॅच्युरिटी माझ्यात थोडीफार आहे, की बाबा हे आता मी माऊलींच्या, पांडुरंगाच्या कृपेनं आणि सर्व ऑडियन्सच्या कृपेनं मी फ्लॅट घेतला पुण्यामध्ये. पहिलं बरं. माझं हक्काचं एक अभिनंदन. घर झालं. धन्यवाद. तर ते कुठेतरी त्याच्यात एक मॅच्युरिटी आहे, की एवढं म्हणजे माझं वय खूप कमी आहे. मी आता 19+ आहे. बट एक पहिलं घर हक्काचं माझी लहानपणापासून इच्छा होती. कारण की 10 बाय 10च्या खोलीत आम्ही भाड्याने राहिलोय. म्हणजे खूप हलाखीत दिवस काढले. तिकडेच वॉशरूम, तिकडेच अंघोळ करणं, तिकडेच हां, किचन, समजू तिकडेच शकतो ते झोपणं. सगळं. त्या सगळ्या गोष्टी बघितल्यात. त्यामुळे मी आत्ता पैसा जर येतोय, लक्ष्मी येतेय, तर तिला चांगल्या ठिकाणी इन्व्हेस्ट करणं, चांगल्या ठिकाणी वापरणं. कुठेही फालतू पण हे लक्ष्मी सगळं गेली नाही बाबा पाहिजे. बघतात. हे सगळं बाबा. मी फक्त सपोर्ट करतोय थोडाफार, की बाबा असं हे असं करूयात बाबा. तुम्हाला कसं वाटतं बघा. बाबांच्या होशिवाय मी जात नाही पुढे. बरोबर. मग ते असं आहे, की आता घर घेतलंय. घराचं आता कन्स्ट्रक्शन चालू आहे सध्या. ते मिळून जाईल या वर्षात मला व्यवस्थित. असं मी पैशाकडे जास्त असं बघत नाही. मला असं वाटतं, की मला पैशापेक्षा जास्त माझ्याकडे जर काही असतील ना, ते माणसं आहेत. माणसांचं प्रेम. मला म्हणजे पैशापेक्षा आहे ना, मी माणसांना जास्त, लोकांना जास्त महत्त्व देणार आहे. पण कारण असं होत की असेल ना, की माझ्या आता तुला बाबांनी आहे ना, माझे बाबा गेले 15-20 वर्ष झाले गुरुकुल चालवतात. आणि अवघा महाराष्ट्र पायाखाली घातलाय. त्यामुळे लोकांना जास्त बघितलंय त्यांनी आणि लोक जास्त कमवली, खूप जास्त कमवले आणि त्या लोकांचा विश्वास कमवलाय. माझ्या आत्ता गुरुकुलामध्ये माझ्या 55 विद्यार्थी आहेत. संगीत गुरुकुल आहे? आध्यात्मिक संगीत शिक्षण आळंदीला जसे असतात गुरुकुल राहून. तशा पद्धतीचे. ओके. तर या सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांचा विश्वास आहे बाबांवर. ओके. आणि तो विश्वास कमवलाय, लोक कमवली आहेत आणि मी सुद्धा तीच करतोय आज. बाबांना कसं वाटलं बरं? म्हणजे काय होतं, की आता तू जसं सांगतोस जर्नी आहे बाबांची देखील एक वेगळी जर्नी आहे. हो. कारण त्याच जर्नीमधून तुझी जर्नी आलेली आहे पुढे. सो बाबांना जेव्हा बाबांनी गरिबी पाहिली, हालाकीचे दिवस पाहिलेले आहेत, माणसं कमवली हे सगळं वेगळी गोष्ट. परंतु अचानक तू कुठेतरी फेमस व्हायला लागतोस, पैसे यायला लागतात. त्यावेळेस बाबांना कसं वाटतं? तू कसं बघितलंस त्यांच्याकडे? त्यांना काय वाटत होतं? हे सगळं तुझं सक्सेस ते कसं एन्जॉय करतायत किंवा कसं पचवतायत? नाही त्यांना पचवतात म्हणण्यापेक्षा त्यांनी ज्या टायमिंगला जी परिस्थिती होती, ती परिस्थिती आता नाहीये. आता चेंज होतीये. बरोबर. त्याचा रिस्पेक्ट आहे पहिली गोष्ट. आणि त्या गोष्टीला ते लाईटच घेतात. अरे भाई अजिबात नाही, असं नाही. हो, आलाय, कृपा आहे, अशीच राहू द्या कायमस्वरूपी. आणि या गोष्टीला जपणं खूप गरजेचं आहे. मला असं वाटतं, की जर तुम्ही एखाद्या क्षेत्रात जाताय, एखाद्या क्षेत्रात तुम्ही कार्य सुरू करताय ना, त्या क्षेत्राला टिकवणं खूप गरजेचं आहे. ते टिकवणं खूप कमी झालंय आजकाल. त्यामुळे बाबा मला सांगतात, की जर चैतन्य तू गाणं करतोयस ना, ह्याच्यात करिअर करतोयस ना, तर ते टिकव शेवटपर्यंत. काही झालं तरी चालेल. ते टिकवणं गरजेचं आहे. त्यामुळे ना
त्या गोष्टीला बाबा आहे ना लाईट घेतात, हम्म. जास्त डोक्यावर येऊ देत नाही. उलट मला सांगतात की अरे खर्च कमी कर. संत परंपरेचा वारसा हा, मला सांगतात खर्च कमी कर. कधी कधी जास्त होतं ते, खर्च कमी कर, खर्च करू नको. म्हणजे मला ते सांगतात, कारण की त्यांना त्याची जाण आहे, मलाही जाण आहे. बरोबर. आणि मी बाबांना विचारल्याशिवाय आज एकही गोष्ट करत नाही, हम्म. कधीच नाही. हम्म. माझा प्रत्येक डिसिजन बाबांना विचारल्याशिवाय माझा तो होतच नाही. हम्म. मी त्यांना विचारतो, हे बरोबर आहे बाबा, हे करू, तुमची काय इच्छा आहे. हम्म. म्हणतात कर, हम्म. तुझ्यासाठी चांगलं आहे आणि व्यवस्थित करू शकतोस तू. त्यांचा विश्वास आहे. त्यानंतर मी पुढे जातो. हम्म. मग बाबा माझ्यासाठी एवढ्याशा वयामध्ये म्हणजे अगदी तू सुरुवातीपासून सांगितलंस की मराठीतले मोठे मोठे स्टार्स, क्रांती रेडकर वगैरे पहिल्या याच्या जज होत्या, आदर्श दादा होते, त्याच्यानंतर शंकर महादेवन याचे जज होते, रायझिंग स्टारचे, हो. त्याच्यानंतर आत्ता नुकतंच केलेलं श्रेया घोषाल वगैरे. श्रेया घोषाल म्हणजे माझी पर्सनल फेवरेट आहे. म्हणजे अगदी बोलतात लता दीदी, आशा भोसले वगैरे असं, पण मला ऑल टाईम असं जर कोणी मला म्हटलं ना की लेडीजमध्ये सिंगर असं काय, तर श्रेया घोषाल वाटतात. कशा आहेत श्रेया घोषाल? म्हणजे पर्सनल काय अनुभव आले त्यांच्यासोबत? श्रेया मॅम खूप खूप छान आहेत. आणि म्हणजे आता मला ते शिकायला इतक्या दिग्गज का झाल्या बरं? म्हणजे तुला काय क्वालिटी दिसली एक त्यांच्यामध्ये की त्या या लेवलला गेलेल्या आहेत? नाही, प्रत्येकाचा आहे ना एक माइंडसेट आहे. आणि श्रेयादीची सुरुवात पण खूप लवकर झाली. हो, म्हणजे चाइल्ड पासून म्हणजे हो, खूपच लहान होते 6व्या-7व्या वर्षापासून गातात. आणि त्या टायमिंगला आहे ना बऱ्याच गोष्टी नव्हत्या, पण त्याच्यात पण ताईंनी खूप मेहनत घेतली आहे आणि ते कन्वर्ट झाल्यासारखं झालंय सगळं, की आज दीदीचं जे आहे ते कुठेतरी म्हणजे अलौकिक आहे. जेव्हा लोक ऐकतात तेव्हा बापा इमोशनल व्हायला होतं. दीदी जेव्हा येते ना समोरून, बापरे, म्हणजे एक म्हणजे काटे येतात अंगावर. हां, माझ्यासाठी तरी म्हणजे अशी विश्वसुंदरी एका बाजूला उभी करा, श्रेया घोषाल उभी करा. माझ्यासाठी श्रेया घोषाल हां. भारी आहे माझ्या. म्हणजे असं माझं पर्सनल मत आहे. हो, ताई खूप ग्राउंडेड आहे. आणि दीदी मला चैतू म्हणते. आणि कारण की आयडल नंतर दीदीसोबत खूप शोज केलेत. मी जिओ वर्ल्ड गार्डनला BKC मध्ये खूप मोठा कॉन्सर्ट झाला. ताईचा होम कमिंग कॉन्सर्ट होता. आणि ऑल हार्ट्स टूर ताईचं जे आहे त्याच्यामध्ये मी परफॉर्म केला होता. तर ताईसोबत एक वेगळा बॉन्ड आहे माझा. शो नंतर कनेक्ट शो नंतर हो, ताई माझ्यासोबत अजून कनेक्ट आहे. बरं. आणि हक्काने फोन करतो मी ताईला, ताईचा पण फोन येतो मला. आणि ताईला मी विचारतो प्रत्येक गोष्ट, कि ताई मैं ये कर रहा हूँ, दीदी मैं ये कर रहा हूँ, करूँ क्या, आपकी क्या राय है. दीदी बोलते यार चाहे तू करो, ये मत करो, वो करो. कारण की एक्सपिरियन्स आहे ताईकडे, लोक बघितलेत, काम खूप जास्त केलंय. त्यामुळे अशा ऑनस्क्रीन दिसतात लोकांना टीव्हीवरती, तशाच आहे का कॅमेरा ऑन झाल्यावर अजिबात स्वीटनेस येते नाही. असं काही? तशीच आहे ताई. श्रेयाताईला कुठलाही म्हणजे इतकी ग्राउंडेड सिंगर मी या जगात कुठे बघितली नाही. श्रेयाताई खूप ग्राउंडेड आहेत, खूप ग्राउंडेड. म्हणजे एवढी मोठी हस्ती आहे आज. बापा, म्हणजे आज मला वाटतं लता मंगेशकर यांच्यापेक्षा सुद्धा जास्त त्यांच्याकडे आहे नंतर आहे ना फिल्मफेअर. नाही, मला आहे ना कंपॅरिझन पेक्षा आहे ना मी हे बघतो की दीदींनंतर जो आवाज आज गाजतोय किंवा जो आवाज दीदींनंतर म्हणजे दीदीच्या लेगसीला जो पुढे घेऊन चाललाय ना, तो आवाज म्हणजे श्रेया दीदी आहे. तर त्या गोष्टीला त्या म्हणजे विचार करतात त्याच्यावर आणि त्या गोष्टीला जपत सगळ्या गोष्टी करत त्या पुढे चालल्यात. आणि आज एवढं नाव आहे तरी सुद्धा कन्सिस्टन्सी आहे ना कामात. म्हणजे आज शूट जर तुमचं डॉट 8:30ला सुरू झालं सकाळी, तर ते डॉट रात्री 12:30, 1, 2, 3 पर्यंत चालतं ना, तर ताई जशी आहे तशीच असते. ताईला कधीच वाटत नाही की भाई मैं बहुत थक चुकी हूँ, निकलती हूँ मैं. नाही, एका स्टेप नंतर येतं ना की आता काय गरज आहे मला हे सगळं करण्याची, मी या लेवलला आल्याच्या नंतर ना. श्रेया दीदीचं तसं नाहीये. आम्ही जे बघतो ना बाहेरून, दीदींचं तसं म्हणजे दीदींचं काय आहे ना की कामात
इतका सिरियसनेस आहे ना त्यांच्या, म्हणजे इतका सिरियस होऊन काम करतात. शूट चालू आहे ना, त्या जजच्या खुर्चीवर बसणं एवढ्या वेळ आणि कमेंट देणं, सगळ्या गोष्टी बघणं सोपी गोष्ट नाही आहे. त्यामुळं दीदी आज एवढं नाव असून एवढं काम केलंय दीदींनी, तरी सुद्धा आज कंटिन्यू काम करतायत. आणि मला जेव्हा मी त्यांना ऐकतो आणि जेव्हा दीदी सांगतात की मी अजून शिकते, मी अजून ऐकते, तेव्हा आम्हाला वाटतं की आपण कोण आहे. आपण आत्ताशी सुरुवात झाली आपली आणि दीदी एवढं नाव करून सुद्धा दीदी शिकते. मी म्हणलं ना तुम्हाला शिकायला मिळतं, म्हणून मी म्हटलं की शिकणं खूप गरजेचं आहे. अगदीच. आता आपण शेवटच्या टप्प्याकडे बोलतोय, पण मला असं वाटतं की मगाशी आपण खेळ मांडल्यासारखं एक सॉन्ग ऐकलं. आता एक रॉक सॉन्ग होऊ दे आणि मग आपण शेवट करूयात. मी विशाल सरांचं एक गाणं गायलं होतं. सुलतान नाही, मला ऐकवतो. हे ताली बजावे नाचे गावे, हो ताली बजावे नाचे गावे, रब हो में शरीक जिन के जशन में, अपनी तो बात मगर कुछ निराली है, हो अपनी तो खून में इश्क की लाली है, अपना जीना तो जीना डशन में 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 डशन सुकी पाहिजे. वा. म्हणजे आता आपण जे आहेत आता खूप सिंगर लोकांची नावं घेतलीस, तरी तुला असं जर सांगितलं की टॉप 3 तुझे आवडते सिंगर, मेल फिमेल वेगवेगळे. फिमेल श्रेया दिदी, ते तर पहिल्यापासूनच होत्या. बट मला आहे ना अजय अतुल ॲज अ कंपोजर आणि ॲज अ सिंगर खूप आवडतात. आणि सोनू निगम. बर. मराठीमध्ये अवधूत गुप्ते जाम आवडतात, एकदम रॉक आणि व्होकल खूप भारी आहे. वैशाली सावंत फिमेल खूप आवडतात मला. आणि एक रांगडी आवाज ज्याला म्हणतो ना, तर आदर्श दादाचं मला व्होकल खूप आवडतो. दादा भयंकर, म्हणजे एक व्होकलची रेंज जी आहे ना, रेंज खूप मॅटर करते. ती रेंज खूप भारी आहे दादाच्या आवाजाला. एखादा असं सॉन्ग आहे जे तुला असं वाटतं की मी हे गायलं असतं तर मी याच्यापेक्षा सुद्धा भारी गायला असतं? माऊली लय भारी पिक्चर मधलं. तर ते गाणं मला जेव्हा मी ऐकलं ना, तेव्हा माझी इच्छा होती की अरे हे गाणं मी गायला असतं. पण ते टायमिंग माझा नव्हता, म्हणजे तो मी खूप लहान होतो त्या टायमिंगला जेव्हा ते लय भारी आला. त्यामुळे ते गाणं मी गाऊ शकलो. पण जाऊ द्या, देवाच्या कृपेनं आपण या पॉडकास्टचा शेवट त्याच गाण्याने करणार आहोत. माझी तीच फरमाईश होती शेवटला. आता चलता म्हणजे या माझ्या जर्नीमध्ये पूर्ण येईल डेफिनेटली योग दादांच्या याच्यामध्ये गाण्याचा, अजय दादा. आणि ते माऊली बघतात पूर्ण करतील जरूर. चैतन्य, खूप सुंदर अशा पद्धतीनं हे सगळं रंगलंय. आपण फ्रँकली असं एकदम मुक्त चर्चेसाठी बसलो होतो आणि आत्तापर्यंत इथवर आलेलो आहे. मग मला असं वाटतं की तुझी जी विश होती, ज्या गाण्यावरती तू इतकं प्रेम करतोस, त्याच गाण्याने आजच्या या चर्चेचा शेवट व्हावा. आम्ही डेफिनेटली. भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची, उभी पंढरी आज नांदावली, तुझे नाम ओठी तुझे रूप ध्यानी, जीवाला तुझी आस ग लागली, जरी बाप साऱ्या जगाचा परी तू, आम्हा लेकरांची विठू माऊली,
माऊली 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 रूप तुझे, माऊली 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 रूप तुझे, विठ्ठल 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 हो. वा वा. धन्यवाद. खूप खूप सुंदर. याच्यानंतर काहीही बोलायला शिल्लक राहत नाही. आपण इथेच थांबूया. धन्यवाद. थँक्यू सो मच. धन्यवाद. थँक्यू. रामकृष्ण. रामकृष्ण.